खरंच कौतुक असलं आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, महिलांमध्ये शेती कृषी या क्षेत्रातली एवढी मोठी, खरं तर शेती क्षेत्रात महिला कष्टाची धनी आहे, पण ती घराच्या बाहेर पडत नाही. पण एवढ्या मोठ्या प्रमाणात त्या कार्यक्रमाला महिला आल्या, मला खूप खूप आनंद झाला. खरं तर आज या ठिकाणी आपण पाहतो आपला, कारण मी या ठिकाणी काही नियोजित वक्ता नाही, म्हणून वेळ घेणं काही कारण नाही. अगराने कोणी जेवायला बसवल्यानंतर जेवायला बसवणाऱ्याला पश्चाताप होऊ नये, त्याला का बसवलं म्हणून. तसं आत्ता या बाबती पण आहे. पण जाता जाता महिलांसाठी तसं सर्वांसाठी आपला भाग पूर्णपणे कॅशक्रॉप असलेला कापूस आहे. मराठवाडा खानदेश आणि विदर्भ या घराचा अर्थ कापसावर आहे, वैभव कापसावर आहे. परंतु आपण सर्वजण आरोप पाहतो की या कापसाचं एकरी उत्पन्न केवळ आणि केवळ 6 क्विंटलपर्यंत येतं. तर वगैरे जास्त थोडी मेहनत घेतली तर 8 क्विंटलच्या पुढे जात नाही. पण आपल्याला सगळ्यांपर्यंत कदाचित माहीत असेल, कदाचित नसेल, या कापसामध्ये माझं संशोधन आहे. त्या केंद्र सरकारने पण संशोधनाला मान्यता दिलेली आहे. आणि माझ्या संशोधनामुळे एकरी 25 क्विंटल उत्पन्न आरामात येतं. 5 क्विंटलपर्यंत 25 क्विंटलपर्यंत. जर 25 क्विंटल उत्पन्न आज कष्ट करून महिला 5 क्विंटल घेतात, जर कसं तरी चालवतात, पण त्यांना आपला गळा पिवळा करता येत नाही. पण जर 25 क्विंटल उत्पन्न घ्यायला लागला, आणखी 2 वर्षांनी तिथं कार्यक्रम विद्यापीठात आला, प्रत्येक महिलेचा गळा पिवळा झालेला दिसेल. कारण एकरी 25 क्विंटल उत्पन्न म्हणजे कल्पना करा. आणि हा विनोद करत नाही, वास्तव सांगतो तुमच्यासमोर. म्हटलं तुम्ही काय करायचं आहे त्याच्यात, ज्याला कोणाला एखाद्या डोळे बसले नाही कळालं तर कोण होईल. एक घरात मला फोन येतात, रात्री येतात, ते रात्री येतात. 1 वाजता फोन आला, झोप लागली, उठलो. मला 1 वाजता फोन केल्याचा राग येत नाही, उलट 1 वाजता तो फोन करतो त्याचा मला कौतुक वाटतं की इतक्या रात्री सुद्धा तो झालाय शेतीच्या बाबतीत. तेव्हा आपण कापूस घेतो, आपल्या घराचं उत्पन्न कापसावर आहे. कापसाला 2 प्रकारच्या फांद्या असतात. एक आपण त्याला गळफांदी म्हणतो, वरती येणाऱ्या फळफांद्या. गळफांद्या 2 किंवा 3 असतात आणि वरती येणाऱ्या पण जेवढ्या झाडाची उंची तेवढ्या 10-12पर्यंत फळफांद्याची संख्या असते. मी तुम्हाला कापसात विनंती करेन, एक तर 3 बाय 1च अंतर ठेवा. दुसरी गोष्ट अशी आहे की कापूस लावल्यानंतर 40 दिवसांनी खालून येणाऱ्या 3 फांद्या, त्याला गळफांद्या किंवा मोनोपोडी आहे म्हणतो, त्या कापा. या 3 फांद्या कापसाच्या उत्पन्नाचा फार मोठा अडसर आहे. त्या फांद्या कापल्या की मग फळफांद्याची लांबी वाढते. फळफांद्याची बोटाची संख्या आहे, ते बोट वजन राहायला लागतं. आता 3.5 ते 4 वजनाचं बोट तुम्ही 9 ग्रामापर्यंत नेऊ शकता. आणि या पद्धतीने तुमचं उत्पन्न कापसाचं नक्की 15 ते 20 क्विंटलपर्यंत जाऊ शकतं. 15 ते 20 क्विंटल कापसाचा या तंत्राचा वापर करून धनी व्हा, एवढा संदेश देऊन मी माझं भाषण थांबवतो. धन्यवाद माननीय दादा लाड. कापूस या उत्पादनाबद्दल त्यांनी आपल्याला माहिती दिलेली आहे. यानंतर पुढे जाऊया. माननीय इंद्रवणे साहेब यांना विनंती, आपण आपल्या भावना आजच्या या कार्यक्रमासाठी व्यक्त करावा. माननीय कुलगुरू वसंतराव नाईक, मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी साहेबांचं आपण टाळ्या वाजवून जोरदार स्वागत करूया. माननीय कुलगुरू साहेब. नमस्कार. आदरणीय मंच और इस पर उपस्थित श्री सैयद इकबाल सैयद खाजा साहब और माननीय श्रीमती लता वाकटे जी, जिला परिषद अध्यक्ष, हमारे सामने